पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वजनदार नाव म्हणजे भगीरथ भालके। गेल्या अनेक दिवसांपासून भालके कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। भालके यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा भगवा हाती घेण्याचं निश्चित केलंय। भालकेंचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी विशेषतः काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे। पोटनिवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरही भालके यांनी मतदारसंघात आपली पकड मजबूत ठेवली होती। आता हीच ताकद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्यानं मतदारसंघातील गणितं बदललेली आहेत। भगीरथ भालके यांनी प्रवेशापूर्वी भाजपवर कडक शब्दात टीका केली, मात्र त्यांनी शिवसेनेची वाट धरल्यानं हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांना पंढरपूरच्या विकासासाठी सत्तेचा आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खंबीर नेतृत्वाचा आधार हवा आहे। नानांच्या म्हणजेच भारत भालके यांच्या पश्चात विठ्ठल परिवाराला न्याय देण्यासाठी आणि प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतलाय, अशी भावना भालके समर्थकांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे आता आगामी निवडणुकीत पंढरपुरात शिवसेनेचं पारडं जड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भगीरथ भालकेंच्या या मास्टर स्ट्रोकमुळे पंढरपूरच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे। एकीकडे विरोधकांची गळती सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेनं मात्र आपला बालेकिल्ला मजबूत करण्यास सुरुवात केली आहे। या प्रवेशाचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किती प्रभावी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।